पण युतीतल्या कुरबुरींवर तोंडसूक घेणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सगळं काही आलबेल नाहीये. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी काल शरद पवारांची भेट घेतली आणि ठाकरेंना आघाडीपासून दूर ठेवण्याची विनंती केली. आमची नैसर्गिक सातत्याने असलेली आमची अलायन्स आहे. सगळेजण आम्ही संविधानाचा धागा मानतो. आम्ही जे आहे ते लोकशाही मानतो. या देशामध्ये समता, बंधुत्व, न्याय, स्वातंत्र्य राहिलं पाहिजे. मुंबईमध्ये जे आहे ते मुंबईची एकता अबाधित राहिली पाहिजे. दडपशाही करणारं किंवा कायदा हाती घेणाऱ्या लोकांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही, जी आमची भूमिका आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्यापासूनच काँग्रेस नाराजच होती. पण अजूनही काँग्रेसनं आपली भूमिका काही स्पष्ट केली नव्हती. पण आता काँग्रेस ठाकरेंसोबत जायला तयार नाही हे स्पष्ट व्हायला लागले आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीही त्याला पाठिंबाच दिलाय. महाराष्ट्रातल्या यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राज्यव्यापी आहेत. या निवडणुकांचा आवाका मोठा आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष यात जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित आहे. याच प्रयत्नामध्ये राज्यातल्या युत्या आघाड्या फायदेशीर असतील तरच त्या टिकतील. पण मिनी विधानसभांच्या या निवडणुकीत सध्याच्या युत्या आघाड्या अडचणीच्या ठरणार असतील तर त्यांना तात्पुरता ब्रेक लावायला नेते मागे पुढे पाहतील असं वाटत तर नाहीये. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.